तर अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची पहिलीच बैठक झाली। उपस्थित नेत्यांना संबोधित करताना सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। बैठकीत सुनेत्रा पवार यांनी नेत्यांना भावनिक आवाहन केलं। दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आता पुढे मी काम करणार आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे असं सुनेत्रा पवार यांनी सगळ्या आमदारांना सांगितलं। तुम्ही विनंती करू नका, आदेश द्या, तुमच्या आदेशाचं पालन आम्ही करणार असं म्हणत नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना प्रतिसाद दिलेला आहे। आपण बघतोय देवगिरी बंगल्यावरची बैठक पार पडल्यानंतर सगळे नेते आता देवगिरीतून बाहेर पडताना पाहायला मिळतात। राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते, मंत्री, आमदार या बैठकीला उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक झाली। सुनेत्रा पवार यांचं नाव एकमतानं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि यावेळेला बोलताना सुनेत्रा पवार सगळ्या आमदारांशी, नेत्यांशी अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच ही बैठक झाली आणि यावेळेला बोलताना सुनेत्रा पवार या प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं।